नमस्कार मैत्रिणींनो, हे बघा घरगुती सुगरणच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी पौष्टिक असा आट्याचा घाटा बनवणार आहे. सगळ्यात पौष्टिक. आपण कसं रवा खातो तो म्हणजे त्याचं सगळं साल्ट हे सगळं काढून टाकते ना, त्याच्यासाठी ती सामग्री बनवण्यासाठी माझी बघा आता आहे ही 1 वाटी तूप आहे, 1 वाटी आटा आहे, 1 वाटी साखर आहे, ही पाऊण वाटी काजू बदाम आहे, याच्यामध्ये विलायची, सुंठ, बडीशेप, जायफळ हे आट्याला सगळ्याला मस्त ते असं हे करून घेतं. स्वादिष्टपणा याच्यापासून येतो. तर हे बघा आता सामग्रीला सुरू करते. हे कसं आहे आपण खाल्ल्याच्या नंतर आपल्याला चांगलं वाटतं म्हणजे एकदम गावरान पद्धतीनं असतं हे. आता हे थोडं एवढं टाकते, थोडंसं ठेवते का की शेवटच्या वेळेला परत एकदा दमवर आल्याच्या नंतर टाकायचं ना त्याला तसं पण. हे बघा आता हे गरम पाणी ठेवलं आहे बरं का, याच्यात 1 वाटी साखर टाकते. आता हे कडकडीत थोडंसं नॉर्मल याच्यावरती ते हळू गॅसवर भाजून घ्यायचं मस्त, एकदम हळू याच्यावर. इतकं मस्त भाजायचं त्याचं ते वास सुटला पाहिजे छान. मग त्याच्यात हे गरम पाणी केलेलं त्याच्यामध्ये सोडायचं हळूहळू. हे लहान लेकरांना खाऊ द्या, शहाण्या माणसांना, मोठ्या माणसांना खाऊ द्या. मतलब सगळ्यासाठी हा पौष्टिक. सकाळच्या नाश्त्यामध्ये हे खायलाच पाहिजे. आपण कसं रव्याचं आहे त्याच्यात ते सत्व सगळं काढून टाकतो ना आपण. मी तर कधी ज्वारीचं पीठ असो, गव्हाचं असो, बाजरीचं असो चाळून घेत नाही, कारण पहिल्यासारखं असं पौष्टिक काही मिळत नाही ना हो. हे बघा त्याच्यात असं थोडं करून सोडून द्यायचं, त्याला थोडं करून बेसनासारखं हलवायचं, म्हणजे तो एकदम स्वादिष्ट भाजतो मस्त. याला काय म्हणायचं, आट्याचा घाटा. हे असं मस्त छान भाजून घ्यायचं. छान लागतं, खायला पण छान लागतं, पचायला पण छान, आणि सगळ्यात पौष्टिक आहे हे मस्त. त्याच्यात 2 चमचे उडदाचं डाळीचं पीठ टाकलं ना ते पण चांगलं, कारण कमराला याला ते खूप आरोग्य चांगलं असतं. याच्यापासून काही आपल्याला काही त्रास नाही, शुगर नाही, BP नाही, काही नाही याच्यापासून. खूप सगळ्याला नॉर्मली खायला. मी स्वयंपाकाला जायचे ना त्यावेळेस हे बनवून द्यायचे आजी आजोबाला, त्यांना ते हलकं. मी कसं म्हशीचं तूप वापरते जास्त. गाईच्या तुपात थोडंसं हेल्दीपणा कमी असतो. हे पचायला थोडं तरुण मुलांना, मुलींना त्यांच्या याच्यासाठी, प्रोटीनसाठी पण काही हरकत नाही, सगळ्याला चांगलं खायला. हे असं भाजून घ्यायचं त्याला मस्त. हे बघा आता याच्यामध्ये उकळतं हे सिरप घालायचं थोडं असं. त्याला काय म्हणतात, आट्याचा घाटा. ते उडतं ना सगळं याच्यात, त्याच्यामुळं असं खाली घेऊन टाकायचं, कारण त्याच्यात तूप असतं ना जास्त. हे काजू बदाम त्याच्यात टाकून द्यायचं. खूप त्याला मस्त चांगलं शिजवून द्यायचं. ते काय होत नाही, काय नाही, छान होतं असं. हे सगळ्यात पौष्टिक खायला. बाळातनीला खाऊ द्या तरी तिला पौष्टिक. आपण कसं रवा करून घालतो ना तर ते असं हे होतं, पण हे बाळातनीनं खाल्लं तरी चांगलं, आजी आजोबांनी खाल्लं तरी चांगलं, कारण हे त्यांना चावण्याला सोपं, पचण्याला सोपं असं. आता हे असं मस्त होईल एकदम
रवाळ रवाळ होईल ते. आता थोडंसं पाणी घातलेलं आहे ना, कोणी दूध घालतं कोणी काय करतं, पण मग मला हे असंच आवडतं. असं मस्त त्याला हलवून हलवून घ्यायचं. आणि हा आट्याचा घाटा अति सुंदर बघा. ते चॉकलेट आहे ना, तसंच होतं. इतकं नमी लागतं ना खायला, खूप अतिप्रतिम उत्तम चांगलं लागतं. आठवड्यातून एक वेळेस तरी हे खायला पाहिजे. 8 दिवसातून एकदा खात जा. आणि जास्त खातान तर हेल्दी होतात. ओरिजिनल तुपात बनतं ना ते. 8 दिवसातून एकदा खायचं. सोमवारी गुरुवारी, म्हणजे हा प्रसाद देवाला पण ठेवता येतो. सोमवारी खा, गुरुवारी खा, असं बघा. आता हे ना तूप हळूहळू सगळं सोडीन त्याच्यामध्ये. तूप असं एककड होऊन जाईल. आपण नुसता त्या याच्यासारखं लोण्यासारखं गोळा उचलून घ्यायचा. मस्त छान होतं. जसं जसं पाणी थोडं थोडं कमी कमी होत जाईल, तसं तसं ते हलवायला थोडं मऊ मऊ होत जातं. आता याच्यात 2 चिमूट हे पावडर सोडते. थोडं ह्याचं पावडर येते. विलायची, बडीशोप, सुंठ आणि जायफळ. जायफळ कशामुळं टाकायचं का, त्याला स्वादिष्टपणा येतो. हे सगळं याच्यामध्ये 1-2 चिमूट टाकते, म्हणजे चांगला खमंग वास येतो त्याचा. असा चॉकलेटी आट्याचा घाटा. लोक काय काय बनवते, आपण जरा थोडं वेगळं बनायचं. गावरण पद्धतीचं. हे पहिलं गावरण पद्धतीचं खाणं आहे हे. पहिलं आपल्या आजी आजोबा ते पहिले ते लोक त्या काळामध्ये असं खायचे. ते रवा काढणे, त्याचं भुसकट काढून टाकणे, हे असं नव्हतं. त्याच्यामध्ये सगळं प्रोटीन याच्यातच असतं. त्याच्यामुळं हे असं बनवून खा. हे बघा मैत्रिणींनो, पूर्णपणे हा आट्याचा घाटा बघा कशी जाळी जाळी झाली त्याला. हाय पूर्णपणे सगळं तूप सोडून दिलं. हे बघा, हे का. आणि आता तो उलथण्याला असं चिटकत नाही, लटकत नाही. हे बघा, हाय हाय बिलकुल नाही. एकदम रव्याचं काय करतं, रव्याला सुद्धा हा मागं टाकतो खायला. सगळ्यात पौष्टिक हा आट्याचा घाटा. हे बघा, हाय उलटण्याला सुद्धा लटकत नाही. हे बघा, हाय हा अतिउत्तम आट्याचा घाटा आठवड्यातून 1 दिवस करून खा. सगळ्याला खाऊ घाला, आनंदित राहा. सबस्क्राईब करा, लाईक करा, मला सपोर्ट करा. बाय.